रामकृष्ण हरी. गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.
पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संततेजा पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संततेजा बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा
प्रसंगी अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळ्यानिमित्त उपस्थित असताना अधिक मासानिमित्त कीर्तन सोहळा विभूतीनुसार माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आज ही सेवा मिळाली हे माझं अहोभाग्य आहे. त्याचप्रमाणे 99 वर्ष आज यंदाचं हे वर्ष आहे, 99 वर्ष अधिक मास सोहळ्यानिमित्त आणि 32वा अधिक मास इथे संपन्न होतोय. ही फार मोठी अहोभाग्याची गोष्ट आहे मायबाप. आणि हा सोहळा संपन्न होत असताना या सोहळ्याचे आयोजक, नियोजक, संयोजक, संस्थापक, गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे इको थोडा कमी करा, प्लेन आवाज सोडला तरी चालेल, समस्त मंडळी आणि ह्या सर्वांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, प्रत्येकाला सहाय्य करत हा सोहळा संपन्न होत असताना माझे आमदार रामदादा कांडगे यांच्या या नियोजनास्वरूप त्यांनी या मंदिरासाठी जे काही दान दिलं त्या दानानुसार आज हा सोहळा संपन्न होतोय. आणि सोहळा संपन्न होत असताना आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु विश्वगुरु विश्ववंदनीय ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली देहूसारखी वैराग्यवान भूमी, नव्हे नव्हे सांप्रदायाचा कळस म्हणून ज्यांना संबोधलं जातं, नव्हे नव्हे वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला आलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ते बोल्होबा पुत्र कनकाई रत्न जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबा महाराज आणि तुकाराम महाराजांच्या 4 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठातला आणि परिचयाचा असा अभंग आज सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सेवेला घेतलेला अभंगाचा अल्पसा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य समजलं जातं. त्यामुळे अभंग घेतलाय तुकोबा महाराजांचा आणि महाराज अभंगामध्ये म्हणतायत की संगत जर कशाची करायची असेल तर ती कुणाची करा, तर वैष्णवांची संगत करा. कारण संगत चुकली की आपला मार्ग चुकतो माईबाप. त्याच्यामुळे जीवनामध्ये पंगत आणि संगत कधीच चुकू द्यायची नाही माईबाप. आणि म्हणून महाराज म्हणतात की जर संगत वैष्णवांची लाभली तर दुसरं काहीही नकोय मला भगवंता, आणि दुसरं काही नको असलं, फक्त आणि फक्त तुझं नामचिंतन जर माझ्या मुखात असेल तर गाये नाचे उडे आणि आपुलिया छंद मनाचे आनंद आवडीने. महाराज म्हणतात की भगवंता तुझी सेवा, तुझं नामचिंतन जर माझ्या मुखात असेल तर फक्त आणि फक्त माझं अंतकरण तुझ्या नामस्मरणामध्ये डोलत राहणार आहे. आणि ज्या दिवशी नामस्वरूप मी होईल, ज्या दिवशी निर्गुण निराकार परमात्मा मला कळेल, त्या दिवशी लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. कोणतीही लाज भय शंका माझ्याजवळ राहणार नाहीये, कोणताही मानाची अपेक्षा मला राहणार नाहीये. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता माझी आई तू आहे, माझा बापही तू आहे. आणि म्हणून तुका म्हणे आपुल्या सायासे आणि आम्हा जगदिशे सांभाळावे. भगवंता जे काही आहे ते भगवंता तुमच्यावर भार घालून मी मोकळा होणार आहे. महाराज अभंगात एका ठिकाणी म्हणतात, एका अभंगात म्हणतात तुकोबराय की घालोनिया भार राहिलो निश्चिंत निरविली संथी विठोबासी. त्याप्रमाणे महाराज या अभंगामध्ये म्हणतायत की तुका म्हणे आपुल्या सायासे आणि आम्हा जगदिशे सांभाळावे. भगवान परमात्म्या माझा जो काही आहे ते सर्वस्व मी अर्पण तुमच्या चरणावर करणार आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत माझ्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं अनुसंधान असावं, नामचिंतन असावं, ही साधना असावी, हे तुकोबरायांचं म्हणणं या अभंगात आहे. अभंगाचा अल्पसा परिहार संपला. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल मंडळी,
पवित्र अशा प्रांगणामध्ये चक्रेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये अधिक मास निमित्त 32वा अधिक मास वर्ष इथे संपन्न होत असताना 99 वर्षाची परंपरा पार पडत असताना आज तुम्ही आम्ही सर्वजण श्रोते वर्ग आज इथे उपस्थित आहोत आणि चक्रेश्वर महाराजांचं प्रांगण इतकं पवित्र आहे माईबाप. या भूमीबद्दल काय सांगावं. आज इतिहासाची पार्श्वभूमी या भूमीला आहे. आज चाकणसारख्या शहरामध्ये आज इतिहास कुठेतरी साक्ष देतो या मंदिराची, या किल्ल्याची. आणि असं हे पवित्र असं स्थान आणि या पवित्र अशा भगवान परमात्म्यासमोर देवादिदेव महादेव ज्यांना म्हटलं जातं, देवादिदेव महादेव ज्यांना म्हटलं जातं, ज्यांचा अंतही नाही आरंभही नाही. तुम्ही म्हणाल काय सांगता ताई, मग मला सांगा माईबाप हो, भगवान श्रीकृष्णाचे आई वडील तुम्हाला माहीत आहेत का? भगवान श्रीकृष्णाचे आई वडील माहीत आहेत का? माहीत आहेत, बरोबर. कोण आहेत? देवकी आणि वासुदेव. प्रभू रामचंद्राचे आई वडील तुम्हाला माहीत आहेत का? कोण आहेत? माता कौशल्य आणि दशरथाचे. मग महादेवाचे आई वडील कोण आहेत तेही सांगा मला. महादेवाचे आई वडील माहिती आहेत का? नाही माहिती. त्याचं कारण असं माईबाप, ज्या देवाचा आरंभही नाही आणि अंतही नाही असे देवादिदेव महादेव म्हटलं जातं. आणि अशा या महादेवांच्या प्रांगणामध्ये पवित्र अशा वातावरणामध्ये संपन्न होत असलेला अधिक मास सोहळा आणि नव्हे संपूर्ण अधिक मासामध्ये रोजचा हरिजागर ह्या सप्त्यामध्ये माईबाप. आणि हा हरिजागर घडत असताना संपूर्ण दिवस कीर्तन सोहळा संपन्न होतोय आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामस्मरण तुमच्या आमच्या मुखामध्ये तुमच्या आमच्या कानावरती श्रवण करण्याचं आपल्याला एवढी मोठी सुंदर अशी संधी मिळते माईबाप. काय असतं ना, जीवनामध्ये अनेक पर्वकाळ येऊन जातात. जीवनामध्ये अनेक पर्वकाळ येऊन जातात. त्यातील काही पर्वकाळ तुम्हाला सांगून जाते. 100 वर्षांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो ना, त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. काय म्हणतात? शताब्दी महोत्सव. 75 वर्षांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 60 वर्षांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो त्याला कपिला षष्ठी महोत्सव म्हणतात. 50 वर्षांनी जो पर्वकाळ तुमच्या आमच्या जीवनात येतो त्याला रौप्य महोत्सव म्हणतात, अमृत महोत्सव म्हणतात. 25 वर्षांनी येतो त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. आणि 18 वर्षांनी येतो त्याला कोकिळा व्रत म्हणतात. 12 वर्षांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे येतो जो पर्वकाळ येतो त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. 12 वर्षांनी कोणता पर्वकाळ येतो? सिंहस्थ पर्वणी, ज्याला आपण कुंभमेळा म्हणतो आपल्या भाषेमध्ये, जो 12 वर्षांनी येतो. 3 वर्षांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो त्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास असं म्हटलं जातं. वर्षभराने तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो त्याला मकर संक्रांत म्हणतात. 6 महिन्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ येतो त्याला खग्रास ग्रहण, चंद्रग्रहण म्हणतात. आणि महिन्यांनी जो पर्वकाळ येतो त्याला अमावस्या पौर्णिमा म्हणतात. 15 दिवसांनी जो पर्वकाळ येतो त्याला एकादशी म्हणतात. आठवड्यानी जो येतो त्याला सप्त आठवडा म्हणतात. आणि दिवसागणिक रात्र येते त्याला दिवस आणि रात्र म्हणतात. आणि असे हे पर्वकाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात येऊन जातात माईबा. कोणाचं आयुष्य 25 वर्षाचं, कोणाचं 50 वर्षाचं, कोणाचं 100 वर्षाचं. आणि हे आयुष्य जगत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी, अनेक असे पर्वकाळ तुम्ही आम्ही आमच्या जीवनात पाहत असतो. पण हे पर्वकाळ जीवनात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे हे कळणं म्हणजे पर्वकाळाचं निधान आहे माईबा. खऱ्या अर्थानं पर्वकाळाचं सार्थक आहे माईबा. आणि हे सार्थक समजून घेण्यासाठी 3 वर्षांनी जो अधिक मास येतोय, अधिक मास म्हणजे नक्की काय हे तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे माईबा. अधिक मास म्हणजे स्वतः भगवंताने निर्माण केलेला मास. ज्या वेळेस हिरण्यकश्यप भगवंताला म्हणाला होता की घरातही नाही दारातही नाही माझं मरण झालं पाहिजे, माझ्या मरणाच्या वेळेस रात्रही नको दिवसही नको, त्याच वेळेस अजून एक हिरण्यकश्यपने भगवान परमात्म्याकडे वरदान मागितलं होतं की 12 महिन्यातल्या कोणत्याही महिन्यात माझं मरण नको. आणि त्यावेळेस भगवंतानी 12ही महिन्यांमधल्या
प्रत्येक तिथी 2-2, 3-3 तिथी कमी करून हा जो मास आहे हा वाढवला आणि वाढवण्याला आपण अधिक म्हणतो. काय म्हणतो? अधिक म्हणतो. आणि म्हणून याला अधिक मास म्हटलं जातं. बरं, अधिक मास म्हटल्यानंतर याला मलमास देखील म्हणतात माईबाप. पण मलमास का म्हणतात? की प्रत्येक महिन्यातला मल काढला गेला, प्रत्येक महिन्यातली तिथी काढली गेली आणि म्हणून याला मलमास म्हणतात. बरं, हा मलमास आरंभाला आल्यानंतर प्रत्येक महिन्याची इष्ट देवता ही वेगवेगळी आहे. 12ही महिन्याच्या 12 इष्ट देवता आहेत. पण ह्या 13व्या महिन्याची इष्ट देवता कोणी व्हायला तयार नव्हतं, कारण मल काढला होता प्रत्येक महिन्यातला. आणि ज्याला कुणी नसतं, काय सांगते मी, लक्ष देऊन ऐका, ज्याला कुणी नसतं त्याला स्वतः भगवान परमात्मा असतो. आणि म्हणून पुरुषोत्तम मास म्हणून हा महिना आला. आणि म्हणून ह्या महिन्यात भगवान परमात्म्याचं अनुसंधान करण्याची गरज आहे माईबाप. शिवाय याची फलप्राप्ती ही दुप्पट आहे. कशी दुप्पट आहे? तुम्ही 16 वेळा जर भगवंताचं नाव घेतलं तर त्याचं पुण्यफल तुम्हाला 32 वेळा नामस्मरण करण्याचं पुण्य मिळणार आहे. तुम्ही 1000 वेळा जपनाम केलं तुम्हाला 2000 जपनाम करण्याचं पुण्य मिळणार आहे. म्हणजे दुपटीचं फळ या महिन्यात मिळत असतं. आणि म्हणून 3 वर्षांनी भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबांनो, तुम्हाला दररोज जरी भगवंताचं नाव घ्यायला वेळ नसेल तर किमान 3 वर्षांनी तरी देवाचं नाव, म्हणजे यांना हे पटतंय. काय म्हणते? तुम्हाला हे पटतंय म्हणजे 3 वर्ष तुम्ही काही देवाचं नाव घेत आजी म्हणतात घेणार. आणि म्हणून हा अधिक मास तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा पर्वकाळ आलाय. आणि ह्या पर्वकाळाचा सोहळा संपन्न होत असताना डोळे दिपावेत एवढा सुंदर सोहळा इथे संपन्न होतोय. याचं कारण एकमेव एवढंच आहे माईबाप, की तुमच्या आमच्या जीवनामध्ये भगवंताने दिलेला नरदेह, हा नरदेह आपला नाही ना? काय नाही? रामभाऊ म्हटल्यावर रामभाऊच का मागे बघतात? आबा म्हटल्यावर आबाच का मागे बघतात? तात्या का मागे बघत नाहीत? होतंय ना? मी काय म्हणते हे कळतंय ना? नक्की ना? इथे सत्संगत देणारी सगळी माझीच माणसं आहेत. मग अगदी आमचे दादा असले पकवजवाले महाराज उत्तम उत्तम वाजवतात, इतकी छान सुंदर सत्संगत आहे. आमचे गायनाचार्य असले त्यातले त्यात आमचे तुकाराम महाराज शास्त्री, तुकाराम महाराज घाडगे इथे उपस्थित आहेत. महाराजांचा गोड आवाज आहे आणि अनेक वेळा कार्यक्रमांनिमित्त आमचा फार सुंदर असा परिचय आहे. त्याच्यामुळे माझी माणसं आहेत, मी तरी घाबरणार? आणि या पुढे जाऊन सांगते, तुमच्या मागे भक्कम कोणी उभं नसलं तरी माझ्या मागे भक्कम कोणीतरी उभं. सोपदार काका उभे आहेत, त्याच्यामुळे मी काही घाबरत, त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरू. कारण कीर्तन हे एकाने होत नाही माईबाप. कीर्तन हे एकाने होत नाही. कीर्तन हे सगळ्यांनी मिळून करावं लागतं. त्याचं कारण सांगते. कीर्तनात बसल्यानंतर, भगवंताचं नामचिंतन झाल्यानंतर आपलं अंग हे हरिरूप झालं पाहिजे माईबाप. कीर्तनात सांग होय अंग हरिरूप. कीर्तन सांग
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवान परमात्म्याच्या नामसंदनामध्ये साधना करत असताना हा देह भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना खऱ्या अंगानं हरिरूप झालं पाहिजे. त्यावेळेस खरं तर नामसाधनेची फलश्रुती मिळत असते. आणि म्हणून माईबाप हो, आपण कुठे होतो? हा देह आपला आहे का या गोष्टीवर होतो, बरोबर ना? मग हा देह आपला आहे का? नाही. कोणी म्हणतंय हो आहे, कोणी म्हणतंय नाही. मग हा देह आपला नाही तर मग कोणाचा आहे? आणि हा देह जर आपला आहे तर मग आपण किती वर्ष जगणार आहोत हे सांगा. दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नाही आहे. याचं कारण असं माईबाप, हा देह आपला नाही मग देह कोणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचं काय आहे? किंवा चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलित हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. किंवा तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है 4 दिन की जिंदगी ये तेरी मेहमानी है जद जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. त्याच्यामुळे जीवनामध्ये आल्यानंतर येताना काहीही घेऊन आलो नाही आणि जाताना काहीही घेऊन जाणार नाही. जर घेऊन गेलो असतो तो करोडोची संपत्ती आज इथे नावावर केली, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या दारातही नावावर केली. पण घेऊन जातो का? काहीही घेऊन जात नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं अनुसंधान तुमच्या आमच्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे, नामचिंतन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून माईबाप हो, आज तुम्ही आम्ही महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्माला आलोय, त्यानंतर देहू आळंदी सारख्या पुण्यवान पवित्र अशा पदस्पर्शाने संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी तुमच्या आमच्या जवळ आहे आणि तिथे वास्तव्य करतोय. हे खरं तर आपलं फार मोठं सौभाग्य आहे. आणि हे सौभाग्य घेतल्यानंतर माईबाप त्या पलीकडे जाऊन सांगते की वारकरी संप्रदायासारखा या ठिकाणी कोणताही पंथ नाही माईबाप. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखे संत नाहीत आणि वारकरी संप्रदायासारखा भक्तावरती प्रेम करणारा पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा दुसरा भगवंत नाही. त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला वारकरी संप्रदायाचं पाईक आहोत याचा अभिमान वाटला पाहिजे माईबाप. कारण वारकरी संप्रदाय म्हणून तुम्ही आम्ही आहोत. याचं कारण असं माईबाप, जर तुम्ही आजही पाहिलं असेल तर अनेक धर्म अनेक जाती मानवाने निर्माण केल्या आणि अनेक धर्म अनेक जाती निर्माण केल्यानंतर आजही जर तुम्ही पाहिलं इतिहास थोडासा चाळलात तर तुम्हाला कळेल की इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली आहे.
इस्लाम धर्माची स्थापना ही मोहम्मद पैगंबरांनी केली, हे एक मानव होते. बौद्ध धर्माची स्थापना ही गौतम बुद्धांनी केली, हे एक मानव होते. महानुभाव पंथाची स्थापना कुणी केली? चक्रधर स्वामींनी, हे एक मानव होते. पण वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी केली? आहे उत्तर? कोणी केली? वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य मच्छिंद्राने गोर गोरक्षा शिकेला, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सखळ सिद्धांत. आदिगुरु आद्य ज्यांना म्हटलं जातं, देवादिदेव महादेवांपासून या संप्रदायाचा विस्तार आहे. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करणारं पहिलं देवदैवत कुणी असेल तर ते महादेव आहेत. आणि म्हणून ह्या वारकरी संप्रदायाची आज ही वसा आणि वारसा जोपासत असताना तुम्हा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की खऱ्या अर्थानं आपण कुठेतरी धागेदोरे आपल्या जीवनात आहेत आणि म्हणून आपण संतांच्या चरणावरती आहोत बाईबाब. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, जीवनामध्ये संगत जास्त महत्वाची आहे. त्याचं कारण असं, जर तुम्ही आम्ही पाहिलं, जर एखाद्या हुशार विद्यार्थ्याबरोबर, हुशार मुलाबरोबर आपलं बाळ जर वागत असेल, आपलं बाळ जर खेळत असेल, बसत असेल, उठत असेल, तर आपलं बाळ पण काय होतं? हुशार होतं, शहाणं होतं. बरोबर आहे? पण ते जर एखाद्या डांबरट पोराबरोबर आपलं पोरगं राहत असेल, ज्या पोराला फक्त आणि फक्त उलटं बोलता येतं, ज्याला उद्धटासारखं वागता येतं, त्याबरोबर आपलं बाळ जर राहत असेल तर आपलं बाळ पण उद्धट झाल्याशिवाय राहत. याच्यामुळे जीवनामध्ये संगत महत्वाची आहे माईबाप. आणि जर संगत असेल तर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होतो. त्याचं कारण सांगून जाते, छोटासा दृष्टांत सांगून जाते माईबाप. एक कुंभार होता, सुंदर असे मडके घडवत होता. आणि मडके घडवत असताना एक जे मडकं होतं ना, ते गळकं होतं. काय होतं? गळकं होतं. त्याने ते मडकं बाजूला ठेवलं आणि चांगली मडकी अशी सुंदर अशी रचून ठेवली. एक मनुष्य तिथे आला आणि त्या मनुष्याने सांगितलं, दादा हे मडकं कितीला, ते मडकं कितीला? याने भाव सांगितला, हे 100 रुपयाला, हे 150 रुपयाला, हे 80 रुपयाला. आणि सगळं बघत असताना त्या मनुष्याची नजर त्या दूरवर एकटा ठेवलेल्या मडक्याजवळ गेली आणि त्याने सांगितलं, हे मडकं बाजूला का ठेवलं? त्यावेळेस तो जो मडकं विकणारा होता तो कुंभार म्हणाला, दादा हे मडकं गळकं आहे, त्याच्यामुळे याला मी काय केलंय, बाजूला ठेवलंय. मग आता तो मनुष्य म्हणाला की मला मडकं घ्यायचं आहे, पण मला हेच मडकं घ्यायचंय. कोणतं? गळकं मडकं घ्यायचंय. तो म्हटला, अहो दादा 100 रुपये देताय आणि गळकं मडकं घेऊन जाताय, नका घेऊन जाऊ, चांगलं मडकं घेऊन जा. नाही नाही म्हटले, हेच पाहिजे.
आणि त्या मनुष्याने 100 रुपये दिले, गळकं मडकं घेतलं, मंदिरात आला. महादेवाचा भक्त होता म्हणून मंदिरात आला. आणि ज्या वेळेस मंदिरात आल्यानंतर भगवान परमात्म्याची पूजा आराधना केली आणि पूजा आराधना केल्यानंतर त्या मडक्यामध्ये पाणी भरलं, गंगाजल टाकलं, त्याच्यात सुगंधी असे फूल टाकलं, हळदी कुंकू वाहिलं, त्या मडक्याची पूजा केली आणि भगवान परमात्म्याच्या पिंडीच्या वरती ते मडकं विराजमान केलं. आणि भगवान परमात्म्याच्या पिंडीच्या वरती मडकं विराजमान केल्यानंतर जे गळकं मडकं सगळ्यांपासून वंचित होतं, ज्याचा उद्धारही कधी झाला नसता, त्याला कुणी वापरलंही नसतं, ते फुटून गेलं असतं, पण भगवान परमात्म्याच्या मंदिरात आल्यामुळे काय झालं माईबाप? गंगाजल झालं, गंगाजल. आज भगवंताजवळ आलं म्हणून सांगते, देवाजवळ आल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. पण आपण आलो पाहिजे. काय पाहिजे? आपण आलो पाहिजे. आपण देवाजवळ येत नाही. तुम्ही म्हणाल काही सांगता ताई, हे काय मंदिरात आहोत, महाशिवरात्रीला येतो, श्रावण महिन्यात येतो, अधिक मास मध्ये येतो, कायम येतो, पूजा करतो, उपवास आराधना करतो. आम्ही मंदिरात येता, पण कशा येता? स्वार्थ ठेवून येतो का आपण? नाही ठेवून येत, अजिबात नाही ठेवून येत. तुम्ही म्हणाल काही सांगता. अहो खरंच सांगते, देवाजवळ गेल्यावर काय म्हणता तुम्ही? काय मागता देवाला? हा आजी काय मागतो? माझ्या शेजारच्याच चांगलं होऊ दे. एक बंगला झालाय, त्याचा दुसरा होऊ दे. त्याच्या दारात 2 गाड्या आहेत, तिसरी येऊ दे. हे मागता नाही मागत. हे तुम्हाला पटतंय म्हणून एवढ्या मनमोकळेपणाने हसलात तुम्ही. देवाला पाणी घालताना सुद्धा स्वतःशिवाय विचार दुसरा तिसरा काहीही करत. आणि जर केला असता तर भगवान परमात्म्याने तुमचा आमचा उद्धार केला असता ना माईबाप. सांगून जाते, आपण एवढे स्वार्थी आहोत की स्वतः शिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार तुमच्या आमच्या अंतःकरणात येत नाही. एक मनुष्य होता, भगवान परमात्म्याची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर त्यांनी भगवंताला प्रसन्न केल्यानंतर देवाने विचारलं, काय झालं, काय पाहिजे तुला, मागून घे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवंता काही नाही, माझ्याकडे जमीन आहे पण ओसाड आहे, पाण्या वाचून चाललंय सगळं. जर तू पाऊस पाडला तर माझ्या जमिनीमध्ये, माझ्या वावरामध्ये पीक पाणी उत्तम येईल आणि पीक पाणी उत्तम आलं की त्याच्यातला काही भाग मी तुला देईल. भगवंत खुश झाला. देणारे म्हटल्यावर देव खुश झाला. भगवंत म्हणाले, काही हरकत नाही, तू म्हणतो त्याप्रमाणे पाऊस पडतो, पण मला सांग तू नेमकं मला काय देशील? हा म्हणला, पिकामधलं काहीतरी देईन तुला. मग देव म्हणले, काही हरकत नाही, जे पण काही पीक घेशील त्याचा खालचा भाग तू घे, वरचा भाग मला दे. हा म्हणला, काहीच हरकत नाही देवा. तसं तर तसं, पण पाऊस पडा. भगवंत लुप्त झाले आणि आशीर्वाद दिल्यानंतर काही दिवसांनी पाऊस पडला, छान पेरणी झाली आणि पीक पाणी केलं. द्यायची वेळ आली आणि द्यायची वेळ आल्याबरोबर यांनी पीक कोणतं केलं असावं? भुईमुंगाच्या शेंगा. देवाला वरचं पाहिजे होतं ना, देवाला वरचं पाहिजे होतं, म्हणून यांनी भुईमुंगाच्या शेंगा केल्या. आणि शेंगा केल्याबरोबर मायबाप शेंगा काढून घेतल्या आणि पालापाचोळा देवाला मंदिरात दान केला. देवाला पाहिजे होतं. देव म्हणाला, हे बरोबर नाही देवा, असं बरोबर नाही म्हटले. हे स्वतःचा विचार केला तो. हा म्हणला, नाही देवा, आता तसं नाही करत, आता परत दुसरं पीक घ्यायचंय, परत पाणी पाऊस पाडू द्या, व्यवस्थित पीक येऊ द्या, तुम्हाला काय लागतंय ते मी द्यायला तयार आहे. म्हणलं, बरं ठीक आहे, चालतंय. म्हटल्या, मी वरचं मागितलं होतं, पण तू काय केलं? पालापाचोळा दिला. आता मला काय पाहिजे? तर आता मला तू वरचं पीक दे. वरचं न देता आता तुम्हाला खालचं पीक दे म्हटले. हा म्हणला, काहीच हरकत नाही, खालचं पीक देऊ. चला, परत पेरणी झाली, नांगरणी झाली, सगळं झालं, पाणी धरणं झालं, पीक आलं. आता देवाला द्यायची वेळ आली. देवाने खालचं मागितलं होतं म्हणून यांनी गहू केला. वरचा गहू काढून घेतला आणि पाचट सगळं देवाच्या दारात. किती स्वार्थी ते सांगते. आणि याही पलीकडे जाऊन आता भगवान परमात्मा म्हटला, बाबा खालचं मागितलं तर खालचं पीक तुला कसं येईल या हिशोबाने तू खालचं पीक घेतलं. वरचं मागितलं तर मला वरचं पीक कसं देशील?
तुला त्याचा काय फायदा होईल यानुसार तू मागितलं, म्हणजे खालचं आणि वरचं मला काही मिळत नाही. एक काम कर, पुन्हा पाऊस पाडतो, पुन्हा जमिनीत राब, पण ह्या वेळेस मला खालचं पण दे आणि वरचं पण दे. काय म्हटलं भगवान परमात्मा, मला खालचं पण दे आणि वरचं पण दे, मधलं काय राहील ते तुला राहील. हा म्हणलं उत्तम आहे देवा, काहीच हरकत नाही म्हटले. काय केलं असेल पठ्ठ्यानी? हा बघा, स्वार्थी आहेत आपण, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं आणि खुदू हसताय. याचं कारण असं तुम्हाला माहिती आहे की किती स्वार्थी आहे आपण. पठ्ठ्यानी मका केली, कारण मका मध्ये येते. खालचंही देवाला दिलं, वरचंही देवाला दिलं, मधला गाभा पठ्ठ्याला झाला. हा एवढे स्वार्थी आहे आपण. आणि एवढा स्वार्थ घेऊन जर भगवान परमात्म्याच्या दारात आलो तर नामचिंतन, साधना, जपतप काही होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये तुमच्या आमच्या स्वार्थ आहे, म्हणून देव तुम्हा आम्हाला जवळ करत नाही. माई बाप, निस्वार्थपणे भगवंतावर प्रेम करता आलं पाहिजे. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवंतावर प्रेम करता येईल ना माई बाप, त्या दिवशी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कोणत्याही संतांनी भगवान परमात्म्याच्या मंदिराला सोन्याचा कळस दिला नाही, माझ्या देवाला 10 तोळं सोनं अर्पण केलं नाही, माझ्या देवासाठी फार काही केलं नाही. फक्त एकच गोष्ट केली, ते म्हणजे अंतरंगातला भाव माझ्या भगवंताला अर्पण केला, माझ्या भगवंताला प्रेम अर्पण केलं. कारण देव कशाचा भुकेलाय माहिती बघ, देव प्रेमाचा भुकेलाय. आणि देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला, हात दुष्काळ तयाला, हात दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला हात दुष्काळ तयाला, हात प्रेम सुख देई. भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर फक्त आणि फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. आणि म्हणून भगवंतावर प्रेम करत असताना संतांची संगत जीवनामध्ये अवश्य आहे माई बाप. ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनात संतांची संगत येईल त्या दिवशी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जनाबाईला आईबाप नव्हते, पण आई माझा भगवंत होता आणि बापही माझा भगवंत होता. बरोबर आहे. अहो, माझ्या जनाबाईच्या उवा काढण्यासाठी माझा देव येत होता. एके दिवशी जनाबाई त्रस्त झाली होती, डोक्यात उवा आहेत म्हणून, आणि उवा खाजवत असताना भगवान परमात्म्याला काळजी लागली, अरे माझ्या जणीच्या डोक्यात इतक्या उवा झाल्या आहेत, आता ह्या उवांना मी पाहिल्याशिवाय राहणार नाही, या उवांचा भेद बघतो. आणि म्हणून भगवान परमात्मा पहाटेच्या वेळेस आले, चुलीवरती पाणी तापवायला ठेवलं, माझ्या जनाबाईला उठवलं, उठवल्यानंतर नाहुदुहू घातलं, आणि नाहुदुहू घातल्यानंतर आता एक एक ऊ माझा भगवान परमात्मा जनाबाईच्या डोक्यातून काढतोय. आणि जनाबाईच्या डोक्यातून ऊ काढत असताना माझ्या भगवान परमात्म्याने ती ऊ काढावी, डाव्या हाताच्या त्या अंगठ्यावर ठेवावी, आणि भगवान परमात्म्याने त्या ऊकडे पाहावं. तूच ना ती. आजी हसायला लागल्या, आजी तुम्हाला नाही त्या ऊला म्हणते मी, तूच ना ती. भगवान परमात्मा म्हणतोय तूच ना ती जी माझ्या जनाबाईला त्रास देते. आणि म्हणून डाव्या अंगठ्यावर असलेली ऊ माझ्या भगवान परमात्म्याने उजवा अंगठा टेकून
खारकन तिला मारावी. एवढं प्रेम माझ्या भगवंताचं जनाबाईवर होतं माई बाप. आणि म्हणून माझी जनाबाई ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा आळवायची, भगवान परमात्म्याला बोलवायची, जात्यावर दळण दळायला लागली तरी माझी भगवान परमात्म्याला माझी जनाबाई बोलवत होती. काय म्हणत होती जनाबाई? म्हणाल का तुम्ही माझ्या बरोबर? चला. सुंदर माझे जाते ग, सुंदर माझे जाते ग, फिरते बहुत ग. सुंदर माझे जाते ग, फिरते बहुत ग. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. असं आणि एवढं प्रेम जीवनात तुम्हा आम्हाला भगवंतावर करता आलं पाहिजे. ज्या दिवशी संतांची संगत मिळेल त्या दिवशी भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला लाभल्याशिवाय, प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या कृपेने विठ्ठला मला नाही काय उणे, तुझ्या कृपेने विठ्ठला मला नाही काय उणे. राजाच्या मुखदारीचे मोत्याचे दाणे, राजाच्या मुखदारीचे मोत्याचे दाणे. वा. जात्याच्या मुखी आली ते मोत्याचे दाणे. आणि भगवंताच्या कृपेने मला काही उण नाहीये, मला काही कमी नाहीये, मला कसली कमतरता नाहीये. हे माझ्या जनाबाईचे शब्द आहेत माईबाप. म्हणून जीवनामध्ये नातं तुम्हा आम्हाला इतकं महत्त्वाचं आहे. आजकाल कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कोणतंही नातं संपन्न राहत नाही माईबाप. आजकाल कुणीही स्वार्थाशिवाय कुणावर प्रेम करत नाही. खऱ्या अर्थानं सुईदोरा सगळ्यांकडे आहे, पण सुईदोरा आजकाल कुणीही मागत नाही. त्याचं कारण असं माईबाप, फाटलेलं शिवायची कुणाला गरजच वाटत नाही. मग ते कपडा असू दे नाहीतर नातं असू दे. त्याच्यामुळे जीवनामध्ये नातं हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या संतांनी भगवंताबरोबर नातं जोडलं आणि संतांनी भगवंताची संगत धरली. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे.
वातावरण निर्मिती करणं ही सुद्धा एक ताकद आहे आणि ही ताकद असण्यासाठी भगवान परमात्म्याचा वरद हस्त आपल्यावर असावा लागतो आणि हे यांनी दाखवून दिलंय माईबाप. आजही तुम्ही महाराजांना विचारलात तर एवढंही वातावरण निर्मिती करण्यासाठी, पखवाज वाजवण्याची कला संपन्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनाचे अनेक अध्याय इंद्रायणीच्या घाटावर मोजले असतील, अनेक जीवनाचे क्षण माऊलींच्या दारात मोजले असतील. आणि नव्हे जर प्रॅक्टिस करणारा एखादा विद्यार्थी जर तुम्ही पाहिलात तर अक्षरशः हाताला गठ्ठे पडतात. बरोबर आहे ना महाराज? ते गठ्ठे पडेपर्यंत वाजवावं लागतं, त्या हातांना वेदना रहित करावं लागतं आणि ज्या दिवशी त्या हातांची वेदना रहित होते त्या दिवशी दुसऱ्याच्या अंतकरणापर्यंत वेदना पोहोचवण्याचं सामर्थ्य यांच्या या कलेत येतं. आणि म्हणून वातावरण निर्मिती होत असते माईबाप. आजही आमचे गायनाचारी इतकं सुंदर गायन केलं महाराजांनी, प्रत्येक साल ही इतकी सुंदर गातायत माईबाप की मला अक्षरशः असं वाटतंय की पुढचे 3 तास कीर्तन संपू नये. काय म्हणणं आहे तुमचं? हा, नाही संपलं तरी चालेल ना? चालेल. अहो इतकं म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा मध्यस्थी ज्या वेळेस एक एक मुलगी बघतो, नाके डोळे कशी आहे, मुलगी दिसायला सुंदर आहे का, जी नजर देखणी असते त्याप्रमाणे महाराजांचा गळा देखणा आहे माईबाप. इतक्या सुंदर चाली, एक एक एवढे शब्द आणि शिवाय चुकलेलाही दुजोरा देण्याची ताकद त्यांच्यात आहे माईबाप. आणि ही कला संपन्न होण्यासाठी भगवंताचा वरद हस्त असावा लागतो. आणि म्हणून आपण प्रमाण घेतलं होतं, महाराज पहिला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत की वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा अनेक नैवेद्य काही. मग वैष्णवाच्या संगतीमध्ये जर सुख वाटतंय म्हणून तुकोबारायांच्या चरित्रातला एक छोटासा भाग तुम्हाला सांगून जाते की भगवान परमात्म्यावर किती निष्ठ असावे, किती प्रेम असावं, आपलं देवावरती देवाबद्दल किती समर्पण असावं. माझे तुकोबाराय एकदा नदीमधून ज्या वेळेस बाहेर आंघोळ करून निघाले आणि आंघोळ करून स्वतः सुचिरीभूत झाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जात असताना माझ्या तुकोबारायांची काहीही चूक नव्हती, पण चूक नसताना देखील माझी बुवांनी काठी फुटतावर माझ्या तुकोबारायांना भर चौकामध्ये मारलो आणि मारल्यानंतर माझ्या तुकोबारायांनी संपूर्ण वळ त्यांच्या अंगावरती घेतले आणि एवढी वेदना होत असतानाही माझे तुकोबाराय त्यांना शब्दानेही दुखावलं नाही आणि काठीच्या चिंधड्या झाल्या, काठी तुटली आणि तुटल्यानंतर माझी बुवा निघून गेले आणि तुकोबाराय नंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर आता आवली एका ठिकाणी ओरडते तुकोबारायांना, तुम्हाला कळतंय की नाही एवढी वेदना का सहन केली? भागीरथी माय ओरडतीये, त्यांची कन्या म्हणतेय, अहो तुम्ही का त्रास सहन केलात? पण शब्दानेही ना दुखवता माझ्या तुकोबारायांनी टाळ घेतला, विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि कीर्तनाला निघून गेले. कीर्तनाला निघून गेल्यानंतर एकादशीचा दिवस होता, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर ज्या वेळेस तुकोबारायांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि कीर्तनाला सुरुवात करायची. श्रोते मंडळी समोर आहेत, पण श्रोते मंडळी समोर आहेत पण त्याच्यात माझी बुवा नाही हे दिसल्याबरोबर तुकोबारायांनी विणा आणि चिपळ्या खाली ठेवल्या. खाली ठेवल्यानंतर तडातडा त्यांच्या घराकडे प्रस्थान केलं. घराकडे गेल्यानंतर त्यांना शोधायला लागले, आतमध्ये गेले आणि ते त्यांच्या गादीवरती छान असे रेंगाळत पडलेले होते. तुकोबाराय त्यांच्या पुढे जाऊन म्हणतात, अहो तुम्ही मला सकाळी भर चौकामध्ये काठीच्या चिंधड्या फुटतावर तुम्ही मला मारलं, पण एवढं होऊनही मी तुमच्यापर्यंत परत आलो आहे, मी तुमच्याकडे परत आलो आहे. याचं कारण असं की माझ्या कीर्तनामध्ये रोज श्रवण करणारे तुम्ही आहात, माझे श्रोते तुम्ही आहात आणि माझा एकही श्रोता नसेल तर मला कीर्तनाला रंगत नाही. माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन माझ्या मुखातून निघत असताना तुम्ही माझे गुणदोष पाहता आणि म्हणून मला माझ्या कीर्तनात तुम्ही पाहिजे. माझी बुवा एकही शब्द बोलत नाही आहेत आणि असं असताना तुकोबाराय पुन्हा जवळ गेले आणि शेवटी अक्षरशः त्यांच्या चरणाला हात लावला आणि म्हणाले, तुमचे पाय दाबू का, तुमचे हात दाबू का, कारण सकाळी मला काठी फुटतावर मारलंय म्हणजे तुमचे हात दुखत असते आणि जर तुमचे हात दुखतायत तर मी हात दाबतो, पण माझ्या कीर्तनाला चला. ही ताकद माझ्या तुकोबारायांकडे होती.
होती आणि दगडालाही पाजर फुटावा असं वक्तव्य माझ्या तुकोबारांनी मंबाजीबाबांसमोर केल्यानंतर गळागळा मंबाजीबाबा रडू लागले आणि म्हणाले, तुकोबा चुकलं माझं, खऱ्या अर्थानं मी तुम्हाला ओळखायला चुकलो. कारण भगवान परमात्म्याचं नामसंधान करत असताना, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये नाचत असताना तुम्ही इतके तल्लीन होऊन जाता, हे खऱ्या अर्थानं आज मला कळलं. तुमची खऱ्या अर्थानं संगत कळली आणि खऱ्या अर्थानं भगवंताचं नामचिंतन कशा प्रकारे करायचं हे तुकोबास तुमच्याकडे बघून कळतंय. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे छंदे मनाचे आनंदे आवडीने आणि भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन झाल्यानंतर मायबाप जीवनाचा खरा अर्थाने जी संतांची विभूती झाली, संतांना जो मार्ग प्राप्त झाला, तो मार्ग तुम्हा आम्हाला कदाचित आपण तेवढे पायीकही नसू, पण भगवान परमात्म्याचं अनुसंधान तुमच्या आमच्या मुखामध्ये येणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंतावर प्रेम करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे माईबाप. आणि म्हणून अधिक मासासारखा महिना चालू असताना फलश्रुती म्हणून ज्यावेळेस आम्ही या भगवंताच्या दारामध्ये येतोय, भगवंताचं नामचिंतन करतोय, खऱ्या अर्थानं नामचिंतन करत असताना माईबाप आपण भगवंताच्या दारात जरी बसलेलो असलो तरी आपल्याला आपला संसार काही सुटत. तुम्ही म्हणाल काही सांगता ताई, संसार सुटला नसता तर 2 तास इथे येऊन बसलो असतो का? हा, संसार सुटला नसता तर 2 तास इथे येऊन बसलो असतो का? सकाळ संध्याकाळ मंदिरात आलो असतो का? मला सांगा माता भगिनींनो, संसार खऱ्या अर्थानं सुटतो का? नाही सुटत. इथे बसलात तरी विचार करतात, बाळ्या जेवला असेल का, बाळ्या अभ्यास करत असेल का, का गेला खेळायला गेला तर घराची कडी घातली का, घराला कुलूप लावलं का, बाळाचे पप्पा आले का, ते आले तर ते जेवले का, नाही तर मला घ्यायला मंदिरात आले का, कीर्तन संपणार आहे, संपल्याच्या आधी फोन करू का, मला घ्यायला 10 मिनिटं आधी येतील का? म्हणजे संसार काही सुटत. आणि हे तुम्हाला मान्य आहे आणि तुम्ही मंदिरात येताय. हा, संसार सुटत नाही आणि संसार सुटत नाही माईबाप. म्हणून संसार खराही नाही आणि संसार बराही नाही. काय म्हणते मी? संसार खराही नाही आणि संसार बराही नाही. तुम्ही म्हणाल काही सांगता ताई, मी खऱ्या अर्थानं सांगते दादांनो, दारू बरी आहे का खरी आहे मला सांगा बरं. मदिरा व्यासपीठावर नाव घेणं खरंच चुकीचं आहे, पण तरी विचारते, मदिरा बरी आहे का खरी आहे? ती खरी नाही आणि ती बरी नाही, पण तरी ज्याला लागली त्याला काही सोडत नाही. त्याप्रमाणे जीवनामध्ये तुम्हा आम्हाला एकदा संसाराचा गाडा लागला की तो काही सुटत, ते दुखणं काही बरं होत नाही. आणि या पुढे जाऊन सांगते, एक मनुष्य आजारी होता आणि आजारी असताना डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मला फार कसा तरीच आजार होतोय. काय म्हटला? मला फार कसा तरीच आजार होतोय, धड रात्री दुखत नाही,
संध्याकाळी कळत नाही, औषध मिळत नाही आणि बरंही वाटत नाही. डॉक्टर म्हटले तुमचा आजार इतका भयंकर आहे, त्याच्यावर जे औषध सांगतो तेवढं मात्र करा, ते केलं की तुम्हाला 100% गुण येणार. हा म्हणला नक्की सांगा. संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलाय पण काही औषध मिळत नाही, पण तुम्ही सांगा तुमच्या उपचाराने बरं वाटलं तर वाटलं. डॉक्टर म्हटलं एकच गोष्ट करायची, दिवसा चांदण्यात फिरायचं नाही. काय सांगितलं डॉक्टरने? दिवसा चांदण्यात फिरायचं नाही आणि सशाचे शिंग उगाळून औषध घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कळलं का? हा नाही, तुम्ही फार शांत येत राहू इथं. अजिबात कोणी काही बोले ना, अजिबात काही म्हणे ना, अजिबात काही हसे ना. तुम्हाला माझं बोलणं कळत नाही का? कळतंय की वळत नाही? वळतंय की पचत नाही? आणि पचतंय की पटत नाही? आ दिवसा चांदणं येत नाही आणि सशाला शिंग नाही, त्याप्रमाणे ते खरंही नाही आणि बरंही नाही. त्याप्रमाणे संसार खराही नाही आणि बराही नाही. तुम्ही आम्ही जीवनामध्ये फक्त आणि फक्त प्रपंचाचे लोभी आहोत. मोह मत्स्य दंभ अहंकार तुमच्या आमच्या जीवनात भरलेला आहे आणि तो भरल्यामुळं तुम्ही आम्ही अहंकार स्वरूप, अहंकार विरहित भगवंताजवळ जात नाही. ज्या दिवशी देवाजवळ अहंकार घेऊन जाऊ त्या दिवशी देव तुम्हा आम्हाला जवळ करणार नाही माईबाप. आणि जर पटत नसेल तर नरहरी सोनारांचा दृष्टांत जाऊन बघा. नरहरी सोनार भगवान शिवाचे अत्यंत प्रिय असे भक्त होते. नरहरी सोनार भगवान शिवाशिवाय कोणाची आराधना करत नव्हते, पण सोनार होते. आणि एका पुजाऱ्याने सांगितलं की मंदिरामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताची पांडुरंगाची मूर्ती आहे आणि देवाला सोन्याचा कमरपट्टा करायचा आहे. मग तुम्ही माप घ्यायला माझ्या भगवंताजवळ याल का? मंदिरात याल का? नरहरी सोनारांनी सांगितलं मला जमणार, कारण मी फक्त शिवाचा दास आहे, मी फक्त भगवान शिवाचा आराधना करतो, फक्त शिवाची मूर्ती मी माझ्या डोळ्यांनी पाहतो, मी मंदिरात येणार नाही. तुम्ही देवाच्या कमरेचं माप घेऊन या, मी तुम्हाला कमरपट्टा करून देतो. एकदा पुजारी घेऊन आला, सोन्याचा कमरपट्टा केला, भगवंताला कमरपट्टा घातला, पण तो कमरपट्टा भगवंताला कमी व्हायला लागला. पुन्हा घेऊन आले, पुन्हा कमरपट्टा केला, पुन्हा नेहला, मोठा झाला, पुन्हा घेऊन आले, पुन्हा बनवला, पुन्हा कमी पडला. असं कितीतरी वेळा झालं आणि मग नरहरी सोनार म्हटले की आता थांब, आता मला स्वतः देवाच्या दारात जावं लागेल, भगवंताच्या कमरेचं माप घ्यावं लागेल आणि त्यावेळेस मला भगवंताचं माप कळल्यानंतर मी सोन्याचा कमरपट्टा देवाला बनवेल. पण एक अट आहे, भगवान परमात्म्याची मूर्ती मी पाहणार नाही, म्हणून माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधा. नरहरी सोनारांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि भगवंताच्या दारात गेले. दारात गेल्यानंतर पुजाऱ्यांनी भगवंताच्या मूर्तीसमोर नरहरी सोनारांना ठेवलं आणि सांगितलं हा देवाचं कंबर आहे, या कमरेचं माप तुम्ही घ्या. आणि नरहरी सोनाराने भगवंताच्या कमरेवर हात ठेवल्याबरोबर नरहरी सोनारांना भगवान शिवाच्या लिंगेचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. भगवंताच्या कमरेवर हात ठेवला पण शिवाच्या पिंडीला दर्शन घेतोय का काय असं नरहरी सोनारांना वाटलं. आणि त्याच्यानंतर नरहरी सोनारांना राहावलं नाही म्हणून डोळ्यावरची पट्टी काढली आणि बघतात तर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. पुन्हा डोळ्यावरती पट्टी बांधली, पुन्हा कमरेवरती हात लावला, पुन्हा पिंडीला स्पर्श करतोय की काय असं झालं. आणि त्यावेळेस नरहरी सोनारांना कळलं की खऱ्या अर्थानं हरी आणि हर हा एक आहे. हरी हरा नका करू वाद, नका करू भेद, संतांचं प्रमाण आहे माई बाप. हे एकच आहे, हरी आणि हर हा रूप एक आहे, स्वरूप एक आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाताना अहंकार विरहित जावं लागतं. काम क्रोध मोह मत्स्य दंभ अहंकार हे सोडून ज्या दिवशी जाल त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भगवंत तुम्हा आम्हाला जवळ करेल. आणि जवळ करत असताना लाज भय शंका तुमच्या आमच्या जीवनातली गेली पाहिजे. ज्या दिवशी काही लोकांना माईबाप मंदिरात जात असताना देवाच्या जवळ जाऊन पाया पडायला लाज वाटते, म्हणतात नको कोणी पाहिलं तर म्हणून देव देव करायला लागलंय, हे कव्वय आहे का त्याचं? काय म्हणतात, हे काय वय आहे का त्याचं? अरे तुझं वय आता नाही मग वय कधी?
आणि वय निघून जाईल तरी तुम्हा आम्हाला कळणार, कारण हा जो पिंजरा आहे आणि ह्या पिंजऱ्यातला एकदा पक्षी उडून गेला की पुन्हा या पिंजऱ्यात येणं नाही माईबाप. त्याच्यामुळे जीवनात लाज भय शंका सोडली पाहिजे, म्हणून महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जीवनामध्ये लाजभय शंका दुराविला मान, आणि हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताच्या मंदिरामध्ये बसलोय म्हणून दोन्ही हात वरती करायचे आणि मनापासून प्रेमाने भगवंताचं भजन करायचं. हात वरती करा, ताट वरती करा. विठोबा रखुमाई
मायबाप हो. म्हणून भगवान परमात्म्याचं अनुसंधान करत असताना जीवनामध्ये संतांची संगत असावी हे संत सांगत असताना मायबाप आता आपण भगवान परमात्म्याचं विठ्ठल 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 भगवंताचं भजन करत असताना मी सगळ्यांना हात प्रेमाने वरती करायला लावले होते. म्हणून आता सांगते, सगळ्यांनी हात खाली घ्या. काय सांगते? घेतले होय? सांगायच्या अगोदरच घेतले. वा, आमच्या आजी फार हुशार आहेत बरं का. मायबाप, अरे ज्या भगवंतानी तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला, मी माझ्या कीर्तनामध्ये कायम सांगते, ज्या देवाने तुम्हा आम्हाला हा पंचमहाभूताचा नरदेह दिला, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी, आणि एवढं दिल्यानंतर भगवान परमात्म्याच्या सभा मंडपामध्ये कीर्तन सुरू असताना 5 मिनिटाच्या भजनासाठी तुमच्या आमच्या नरदेहाचे दोनही हात वरती 5 मिनिटं राहू शकत नाही. तुमच्या आमच्या हाताला कळा येतात. त्या देवाने तुम्हा आम्हाला का प्रसन्न व्हावं, का प्रसन्न व्हावं माईबाप? ज्या देवाचं तुमच्या आमच्या जीवनात कधी भजन होऊ शकत नाही, त्या देवाजवळ जर तुम्ही आम्ही आस करतोय, त्याच्यासाठी मनामध्ये भगवंताची आस असावी लागते, भगवंताचं प्रेम असावं लागतं. त्या दिवशी जीवनाचा उद्धार होतो. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं अनुसंधान तुमच्या आमच्या मुखात पाहिजे, जीवनाचा उद्धार होईल. आणि हा उद्धार होण्यासाठी भगवंतावर विश्वास असावा लागतो. काय असावं लागतं? विश्वास असावा लागतो. माकडणीचं जर पिल्लू पाहिलं असेल तर ती माकडी तिच्या पिल्लाला कधीच धरत नाही. कधीतरी अभ्यास करून बघा. आईपणाचं वात्सल्य प्रत्येकाकडे आहे, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम हे प्रत्येकाकडे आहे. त्याच्यामुळे कधीतरी त्या माकडीचा अभ्यास करून बघा. ती माकडी तिच्या पिल्लाला कधीच धरत नाही. ती तिच्या पिल्लाला सांगते, बाबा तुला जगायचं आहे तर मला तुला जेवढं घट्ट धरता येईल तेवढं धर. आणि ज्या दिवशी तू मला घट्ट धरशील त्या दिवशी तू खऱ्या अर्थानं वाचशील. आणि ते पिलू आपल्या आईला इतकं घट्ट धरतं की ते सोडताही सुटत नाही. माकडी एका हाताने तिला जेवढं झेपल तेवढं धरण्याचा प्रयत्न करते, पण ज्या वेळेस उंच झाडावर उडी मारायची त्यावेळेस ती माकडीने ह्या हाताने त्या हाताला त्या फांदीला धरताना दोनही हात सोडून देते आणि दोनही हात त्या फांदीला धरते, पण पिलाला मात्र धरत नाही. कारण त्या माकडीचा विश्वास तिच्या पिलावर आहे की हे माझं रक्त आहे, हे मला सोडणार नाही. जर मांजर पाहिली तर मांजर तिचं पिल्लू त्याच दाताने उचलते ज्या दाताने ती उंदराला फाडते. काय सांगते मी? मांजर तिचं पिल्लू त्याच दाताने उचलते ज्या दाताने ती उंदराला फाडते, पण पिलाला उचलताना एकही मांजरीचा दात त्या पिलाला लागत नाही. हा विश्वास आहे आईवरती. आणि हाच विश्वास आई आपल्या लेकरावरती कायम विश्वास ठेवत असते. ते कसंही असू दे माईबाप. मी जीवनामध्ये कायम सांगते माझ्या कीर्तन प्रवचनांमध्ये की बाबांनो, कीर्तन नाही ऐकलीत तरी चालेल, प्रवचन नाही ऐकलं तरी चालेल, मंदिरात जाता नाही आला तरी चालेल, पण जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील आहेत आणि आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही. तुमच्या आई वडिलांचं दर्शन घेतलं की सखळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे. आई वडिलांचं दर्शन घेतलं की काशी घालण्याचं पुण्य तुम्हा आम्हाला मिळत असतं. याचं कारण सांगते माझी बाप. दुसऱ्याचं दर्शन घेतलं, कुणाचंही दर्शन घ्यायला गेलात तर ते जास्तीत जास्त तुम्हाला एखादा शुभ आशीर्वाद देतील. नव्हे तुम्ही जर त्यांच्या काहीतरी कारकुना केले असतील तर तुम्हाला ते एखादा खट्याळ आशीर्वाद देतील, वाईट वक्त आशीर्वाद देतील. पण आईला तिच्या लेकरांनी कितीही त्रास दिला तरी आई त्याला कधीच तुझं वाटोळं होऊ दे हा आशीर्वाद देत.
कायम माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे हा आशीर्वाद देण्याची शक्ती तिच्या आईमध्ये असते. आणि म्हणूनच आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहत असताना आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत असताना आजही कुठेही मंदिरं नाहीत माझ्या शिवरायांची, पण आजही 33 कोटी देवतांचा जयघोष ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की ही ताकद माझ्या छत्रपती शिवरायांच्या नावात आहे माईबाप. आणि ही ताकद निर्माण करण्याचं अस्तित्व एका आईच्या मनगटातलं आहे. इतिहास साक्षी आहे आमचा की स्त्रीनेचा शत्रू तुडवला. इतिहास साक्षी आहे आमचा की स्त्रीनेचा शत्रू लढवला. झाशीच्या राणीने ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेब लढवला. ही ताकद एका स्त्रीची आहे माईबाप. आजही इतिहासामध्ये अनेक स्त्री होऊन गेल्या आणि म्हणून आईवरचा विश्वास हा मुलाला कायम ठेवावा लागतो. ज्याप्रमाणे राजांच्या चरित्रामध्ये हिरकणीचं नाव येतं की हिरकणी गडावर गेली दूध घालण्यासाठी, गडाचे दरवाजे बंद झाले पण बाळ रडतंय म्हणून आईचा पाहणा फुटला माईबाप. आणि माझ्या बाळाला भेटण्यासाठी मला जायचंय ही जी आतुरता त्या आईच्या अंतकरणामध्ये होती, एवढ्याही रात्रीमध्ये ती आई खाली उतरून आली आणि उतरल्यानंतर ज्यावेळेस बाळाला जवळ घेतलं, दूध पाजलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या आईचा पाहणा ज्यावेळेस त्या बाळाला पाजल्यानंतर ती आई तृप्त झाली. कारण विश्वास तिच्या बाळावरती होता, बाळाचा विश्वास आईवरती होता की आई आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी कळलं की गडाचे सर्व दरवाजे बंद आहेत तरी सुद्धा हिरकणीसारखी बाई आज जर खाली उतरतीये गडावरून, हे कसं कुठे कसं काय झालं. ज्यावेळेस राजांनी हे पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी हिरकणीला गडावर बोलून घेतलं आणि हिरकणीचा खऱ्या अर्थानं राजांनी सन्मान केला की एवढा गड कटिबंध अवस्थेत असताना सुद्धा कुणालाही उतरणं शक्य नव्हतं पण तू उतरून गेलीस. आणि तिने एकच सांगितलं की मी फक्त माझ्या लेकरासाठी गेले. कशासाठी गेले? मी माझ्या लेकरासाठी गेले. आणि म्हणून लेकरासाठी जाणारी आई असते कारण आईचं प्रेम तिच्या लेकरावर असतं आणि लेकराचा विश्वास त्याच्या आईवर असतो. त्याप्रमाणे संतांनी भगवंताला आई मानलंय, संतांनी भगवंताला बाप मानलंय. संतांचा विश्वास हा भगवंतावर आहे आणि म्हणून भगवंतावर विश्वास ठेवल्यामुळे जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही माईबाप. म्हणून आयुष्यामध्ये खूप काही नाही करता आलं तरी चालेल पण भगवान परमात्म्याचं अनुसंधान तुमच्या मुखामध्ये असू द्या. मी कायम सांगते कुठेतरी वेळ जात नाही म्हणून वेळ घालवण्यापेक्षा भगवंताच्या नामचिंतनामध्ये वेळ घाला जेणेकरून तुमच्या जीवनात येणारी वेळ चांगली येईल. आणि म्हणून ही वेळ चांगली येण्यासाठी भगवंताचं अनुसंधान करा. मला माहिती आहे माईबाप माझी वेळ संपलेली आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगून जाईल की भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवा जसा आईचा लेकरावर विश्वास असतो. आणि म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे,
म्हणतात की तुका म्हणे आपुले सायाचे आणि आम्हा जगदीशी सांभाळावे. भगवान परमात्मा तुझ्यावरती आमचा प्रचंड विश्वास आहे आणि तू आमच्या विश्वासाला निश्चितप्रमाणे आम्हाला तुझ्या चरणाजवळ घेशील याची आम्हाला शाश्वती आहे. आणि म्हणून भगवंताचं अनुसंधान करत असताना आजचा हा कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना 6व्या दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व माईबाप श्रोते मंडळींचं दर्शन घेण्याचं अहोभाग्य मला मिळालं. त्यामुळे तुम्हा सर्वांचं तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. 9 वाजलेत. मला माहिती आहे की माझा वेळ संपला आहे आणि मुळात मी 6:30ला इथे उपस्थित होते. म्हटलं उशीर होऊ नये म्हणून. काही हरकत नाही. पण सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन आज मंडप आणि लाईटचं जे डेकोरेशन ज्यांनी आपल्याला दिलं आहे ते मीरा मंगल कार्यालय चाकण आणि परदेशी मंडपवाले चाकण यांच्या वतीने हे जे संयोजन नियोजक आयोजक मंडळींनी हे जे करून घेतलंय हे उत्तम असं नियोजन पार पडत असताना आज आमचे पकवाजवादक दादा महाराज, आपलं नाव? कृष्णा महाराज. मगाशीच महाराजांचं फार भरभरून कौतुक केलंय पण तेव्हा नाव माहीत नव्हतं महाराज. मगाशी एवढं सांगत असताना नाव माहीत असतं तर अजून मजा आली असती. अहो देवाचं नाव आहे कृष्णा महाराज म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याची आठवण झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे. दादा तुमचं नाव? अर्जुन महाराज. बघा अर्जुनाचं सारथ्य ज्यांनी केलं असे अर्जुन महाराजही इथे उपस्थित आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांना संबोधलं जातं असे कृष्णा महाराजही इथे उपस्थित आहेत. आणि म्हणून कदाचित माणसं म्हणतात शेक्सपियर म्हणून गेला नावात काय म्हटलं नावात काय, पण खऱ्या अर्थानं नावात काय हे आज या दोघांनी दाखवून दिलं. त्याचप्रमाणे गायनाचार्य ज्यांनी वातावरण निर्मिती केली माईबाप, सुंदर असा गळा सुंदर असा आवाज ज्यांचा आहे ते आमचे गुरुतुल्य बंधुतुल्य असणारे आमचे तुकाराम महाराज घाडगे शास्त्री महाराज आळंदीला असतात. महाराजांचं मी मगाशीही आल्यानंतर नाव घेतलं कारण कार्यक्रमानिमित्त बराचसा परिचय महाराजांबरोबर आहे. सुंदर असं गायन सुंदर असं त्यांनी ज्यात काही चाल त्यांनी म्हटल्या अक्षरशः सुंदर असं वातावरण निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलं आहे म्हणून महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे माऊली आपलं नाव? पांचाळ महाराज. तुकाराम महाराज पांचाळ महाराज आपलंही मनापासून आभार व्यक्त करते. माऊली आपलं नाव? गणेश महाराज. महाराजांचाही मनापासून आभार व्यक्त करते. तुम्ही म्हणाल ताई कीर्तन बरोबर 9ला सोडलं पण 9च्या पुढे 5 मिनिटं जात आहे सगळ्यांचा आभार व्यक्त करताय. काय सांगू ना माईबाप, खरं सांगू का तुम्हाला, बैलगाडा एका चाकावर चालत का चालतो तुमच्याकडं? नाही ना. बैलगाडा एका चाकावर चालत नाही, त्याला दोन्ही चाकांची संगत लागते. त्याप्रमाणे व्यासपीठावर कीर्तन करणाऱ्याला या सगळ्यांची साथ संगत लाभली की खऱ्या अर्थानं कीर्तन होतं. आणि म्हणून कीर्तनाला उपस्थित असल्यानंतर खऱ्या अर्थानं यांचा आभार करण्याची गरज आहे, आभार व्यक्त करण्याची गरज आहे. कारण साथ द्यायची ठरवलं तर शेवटपर्यंत साथ देतात आणि लढायचंच म्हटलं तर शेवटपर्यंत कुठंच जुळूच देत नाही. तुम्ही म्हणाल काय म्हणता, पण खऱ्या अर्थानं सांगते महाराष्ट्रामध्ये फिरत असताना खूप उत्तम साथीदारांची मला साथ संगत लाभली आणि म्हणून खऱ्या अर्थानं यांचं साथ लाभल्यामुळे यांचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या टाळकरी सगळ्या दिदी असतील, आमच्या ताई असतील, सुंदर असं त्यांनी 2 तास उभं राहून वादन केलं. त्याचप्रमाणे ही माझी आळंदीची मुलं इतकं सुंदर असं वादन करत असताना टाळ वाजवत असताना आपलं लेकरू 2 तास सुद्धा एका जागेवर बसत आणि याचा विश्वास तुम्हाला, कारण तुम्ही त्याला काही शिकवलं. मंडळी लईच हुशारे पटपट मान्य करतात माईबाप हो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या माऊलींच्या अलंकापुरीमधली ही ताकद आहे. आज ही एवढी लेकरं 2 तास एका जागेवर उभं राहून सुंदर असं वादन करतायत, सुंदर असं टाळ वाजवतायत, 2 तास एका जागेवरती पावली खेळतायत. हे खऱ्या अर्थानं अलंकापुरीचं वैभव आहे माईबाप. आणि त्यातल्या त्यात मानाचा तुरा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ते कुठं गेलं पिटुकलं? ते खाली गेलं. काय नाव आहे बाळाचं? वा, सगळी देवच आहे तिथं. ते लेकरू एवढं आहे, पण किती वेळ तरी ते टाळ वाजवत होतं. आणि खऱ्या अर्थानं धन्य माता पिता तयाची, या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं त्याच्या आईबाबांचं अभिवादन केलं पाहिजे की त्यांच्या लेकरांनी त्यांच्या लेकराला त्यांनी वारकरी संप्रदायाचं पाईक बनवण्याचं ठरवलं. ही खरी ताकद त्यांच्या आई वडिलांची आहे माईबाप. म्हणून त्या बाळाचंही अभिवादन करते. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कुणालाही घाबरत नाही, कारण चोपदार काका माझ्या बाजूला, म्हणून काकांचं कीर्तन संपेपर्यंत माझ्या बाजूला उभं राहिलं. त्यामुळे काकांचं अभिवादन करते, आयोजक नियोजक सगळ्यांचं मान्यवरांचं अभिवादन करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे जे संस्थापक आहेत, हबप कोंडाजी बाबा ढेरे, हबप सहादू बाबा वाईकर आणि हबप नारायण हरी वाघ, या सगळ्या संस्थापकांचं, आयोजक नियोजक मंडपवाल्यांचं, त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे माजी आमदार रामदादा कांडगे दादांचंही आभार व्यक्त करते. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ इथे उपस्थित राहिलात, कारण कीर्तन एकाने होत नाही. कीर्तनासाठी जितका वक्ता महत्त्वाचा असतो तितकाच श्रोताही महत्त्वाचा असतो. आणि म्हणून श्रोते मंडळी, तुम्ही इथे आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, भगवंताचं अनुसंधान केलं, त्याच्यामुळे तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि सेवा संपण्याच्या आधी एक छोटंसं वाक्य बोलून जाईल की जीवनामध्ये खूप काही करता नाही आलं तरी कधी कुणाच्या वाटेवरती काटे पसरू नका. कधी कुणासाठी चांगलं वागता नाही आलं तर कधी कुणाचं वाईट करू नका. त्याचं वाटोळं होईल असं वागू नका. एखाद्याशी चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, पण तुमच्या शब्दामुळे एखाद्याचं अंतकरण दुखवेल असं वागू नका. कारण जीवनात माऊलींनी सांगितलंय, फार करोडोची संपत्ती जगताना लागत नाही. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. अमृतासारखे शब्द जर तुमच्या तोंडी असतील तर जीवनाचं सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सोहळा होण्यासाठी हे अंतकरण भगवंताच्या नामचिंतनामध्ये लावण्याच्या आधी एकच त्या मनाला सांगा, हे मन तू एक तप करले, हे मन तू एक तप करले, कृष्ण नाम का सो बार जप करले, कृष्ण नाम का सो बार जप करले. म्हणून भगवान परमात्म्याचं अनुसंधान तुमच्या मुखामध्ये असावं. अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे अधिक महिना तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामचिंतनामध्ये जाओ ही आशा व्यक्त करते. आणि झालेली सेवा तुमच्या सर्व माईबापांच्या चरणावरती नतमस्तक घेऊन सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर